भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील एक प्रकरण सध्या चर्चेत आहे। पंचायत समितीचे उपसभापती आणि एका जेसीबी ट्रॅक्टर मालकातील आर्थिक व्यवहाराचा वाद आता गंभीर वळणावर पोहोचल्याचे दिसत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मार्च 2025 मध्ये मुरुम टाकण्याच्या कामासाठी जेसीबी आणि ट्रॅक्टर भाड्याने देण्यात आले होते। जेसीबी मालक नितेश मोटघरे याचे म्हणणे आहे की काम पूर्ण होऊन सुमारे 74,000 रुपयाची रक्कम अद्यापही मिळाली नाही आहे। वारंवार संपर्क साधून रक्कम देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। तसेच 4 डिसेंबर रोजी झालेल्या फोन संभाषणात अपमानास्पद भाषा आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे। दरम्यान सततच्या मानसिक तणावामुळे जेसीबी मालकाने प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर केलेले आहे। निश्चित कालावधीत प्रश्न सुटला नाही तर तीव्र पाऊल उचलण्याची चेतावणी निवेदनात देण्यात आली आहे। या घटनेमुळे तालुक्यात चर्चा सुरू असून प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणात पुढील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। नितेश श्रीकृष्ण मोटघरे, राहणार विरले खंदार, प्रमोद मारुती मेंढे, उपसभापती पंचायत समिती पवनी यांनी माझी जेसीबी आणि ट्रॅक्टर किराणे घेऊन गेले। त्यांच्याकडे किरायाचे 74,000 रुपये असल्यामुळे ते मला पैशासाठी टाळाटाळ करत असतात। त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला घेऊन पंचायत समिती पवनी येथे आत्मदहन करण्याकरिता 15 जानेवारी 2026 पर्यंत माझे पैसे दिले नाही तर मी आत्मदहन करेन। न्यूज एक्सप्रेस करता भंडारावरून आकाश नंदागवळे यांची बातमी।